म्हणूनच आपल्या समोर ही स्पर्धा क्रमांक 9 आपल्या समोर विषय म्हणते उंच भरारी. उंच भरारी म्हटले की आपल्याला उंच भरारी फक्त जो पक्षी घेतो ती उंच भरारी आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु उंच भरारी फक्त पक्ष्याने घेतलेली उंच भरारी नसून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात एक उंच भरारी घ्यायची आहे आणि ती फक्त आपल्यासाठी नव्हे तर आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजासाठी सुद्धा आहे. मुळात उंच भरारी म्हणतात जसं की पक्षी सुद्धा काही लगेच उंच भरारी घ्यायला शिकत नाही. मी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये एक धडा वाचला होता त्यात की आपले आई वडील त्या पक्षाला त्याच्या पिल्लाला उंच भरारी घ्यायला शिकवत होती, परंतु तो पक्षी काही ती भरारी घ्यायला शिकत नव्हता. म्हणूनच त्याची आई काय करते, त्याला एका डोंगराच्या कडेला नेते का तर आपला मुलगा शिकला पाहिजे. आईला तिच्या मुलावर पूर्णपणे विश्वास असतो. म्हणूनच आई स्वतः पुढे जाते आणि त्या तरी पडल्याचं नाटक करते जेणेकरून तो पक्षी लगेच येऊन उंच भरारी घेतो आणि आपल्या आईला वाचवायला म्हणून उडायला लागतो. इथूनच शिकतं की उंच भरारी घ्यायच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात. म्हणूनच आता जी आपण उंच भरारी घेणार आहोत ती फक्त आपल्यासाठी नसता आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजासाठी घ्यायची आहे. आपल्या आई वडिलांसाठी घ्यायची आहे ज्यांनी आजपर्यंत आपल्याला खचता घालून शिकवलेलं आहे, इथपर्यंत आणून पोहोचवलं आहे. म्हणूनच ही उंच भरारी आपल्या आई वडिलांसाठी घ्यायची आहे, आपल्या शिक्षकांसाठी घ्यायची आहे ज्यांनी आपल्याला जीवाचं नाट करून ते आपल्या समोर रोज शिकवत आहेत, आपल्या समोर उभं राहत आहेत, काही ना काही नवीन आपल्यासाठी समोर घेऊन येत आहे. ही उंच भरारी आपल्याला का घ्यायची आहे, कारण आज जे समाजात नको ती कामं चालू आहेत त्या सगळ्या कामांना आळा घालायचा आहे आणि ही उंच भरारी आपण आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून घेऊ शकतो. समाजाचा अभ्यास करता ही उंच भरारी आपण घेऊ शकतो, कारण आपण समाजात जी आपल्याला नको ती कामं चाललेली आहे, जो भ्रष्टाचार चालू आहे त्याला जर बंद करायचं असेल तर आपल्याला ही उंच भरारी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातूनच कितपर्यंत घेऊन जाणार आहे आणि ह्या उंच भरारीमुळे आपण आपल्या समाजात चाललेली ही नको ती कामं आपण खरंच बंद करू शकतो. म्हणूनच ही उंच भरारी घेणं हे खूपच आवश्यक आहे. म्हणूनच सर्वांना माझं एकच सांगणं आहे की ही उंच भरारी घ्या. जे लोक आपल्या माय बापाला नावं ठेवतात की तुमचा मुलगा काहीही करू शकणार नाही, त्याची तोंड बंद करायला तर ही उंच भरारी घ्याच, कारण आपल्याला आपल्या आई वडिलांचं, आपल्या समाजाचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. म्हणूनच सांगते तुम्ही उंच भरारी घ्या आणि एवढेच बोलून मी माझ्या भाषण इथे थांबवले. धन्यवाद.